हिंदुत्व हिंदुत्व करणारे नेते कुंभमेळ्यामध्ये का गेले नाही तशी टीका एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे। तर कितीही डुबक्या मारल्या तरी गद्दारीचा शिक्का पुसला जाणार नाही असं प्रत्युत्तर उद्धव ठाकरे यांनी दिलंय। या प्रकरणामध्ये फडणवीसांनी देखील उडी घेतली। शिंदेना गद्दार म्हणणं हा महाराष्ट्राच्या मतदारांचा अवमान आहे असं फडणवीस म्हणाले। यहाँ पर 144 साल के बाद ये महाकुंभ हुआ है और इसीलिए अभी जो नहीं गए उनको आपने सवाल पूछना चाहिए हिंदुत्व के बारे में। मैं हिंदू हूँ तो कहा गया इनका हिंदुत्व, आप पूछो उनको। मी जाऊन नुसतं गंगेमध्ये स्नान करून आलो, इकडे 50 ठोके घेतले आणि तिकडे डुबकी मारून आलो, उपयोग काय त्याचा? आणि तिकडे जाऊन डुबकी मारून आला म्हणजे कोणाचं पाप नाही धुतलं जात, गद्दारीचा शिक्का तसाच राहणार आहे, किती डुबक्या मारा। उद्धव ठाकरे हे अशा गोष्टी बोलत असतात, रोज जर त्याला उत्तर द्यायला लागलो तर एवढा वेळ थोडी माझ्याकडे आहे। पहिल्यांदा उद्धव ठाकरेंनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे की समजा तेच जर खरे होते आणि हे जर गद्दार होते तर काय महाराष्ट्रातल्या जनतेने गद्दारांना वोट केलाय? हा तर महाराष्ट्रातल्या जनतेचा अपमान आहे। त्याला तुम्ही गद्दार म्हणताय, मला वाटतं तुम्ही आरसा बघितला पाहिजे असं माझं मत आहे। आम्ही 3 वर्षापूर्वी शांतीत मोठी क्रांती केली, जगभरात हा उठाव झाला, जगभरात 33 देशांनी त्याची दखल घेतली। मला सांगा, कादंबरीपेक्षा यापेक्षा मोठं राजकीय कथानक मिळू शकेल का? एक चांगली कादंबरी, जबरदस्त मोठा सिनेमा, नाटक होईल। साहित्यिकांना माझं आव्हान आहे, जरा आमच्याकडे बघा। एकनाथ शिंदे फार मोठे साहित्यिक आहेत, एकनाथ शिंदे फार मोठे लेखक आहेत, एकनाथ शिंदे फार मोठे कवी आहेत, एकनाथ शिंदे फार मोठे संत आहेत, एकनाथ शिंदे फार मोठे महात्मा आहेत। नोबेल पुरस्कार, बुकर्स पुरस्कार, बरं का, त्यानंतर साहित्य अकादमीचा पुरस्कार, काय करावं, त्यांना अमित शाह ज्ञानपीठ पुरस्कार पण देतील हो।